बाकीचे टॅग Hello वगैरे झालं everyone, का? Jai Gurudev. Hello everyone, Jai Gurudev. My name is Abhishek and we are having a fun session with the special people. We are having 3 special appearances for today's session, जिनके बारे में बहुत कुछ कह सकता हूँ, लेकिन I would like to give a short introduction about them. पहले जो शख्स है दत्ता आड़ेकर, no doubt he is a dynamic art of living teacher. उसके अलावा वो लाइफ स्किल एक्सपर्ट और वेलनेस कोच भी है. दूसरे शख्स है हमारे साथ जो एसबीआई ब्रांच मैनेजर है. उसके अलावा आर्ट ऑफ लिविंग के डायनामिक टीचर और स्टेट टीचर कोऑर्डिनेटर ऑफ महाराष्ट्र राहुल पाटिल. एंड तीसरे शख्स नो डाउट आर्ट ऑफ लिविंग के डायनामिक टीचर, नासिक डिस्ट्रिक्ट के वीटीपी कोऑर्डिनेटर, क्यूसीआई लेवल 2 योगा ट्रेनर एंड ब्यूटीफुल लेडी रुधिरा पाटिल. एंड at last, none other than my co-host Shubham Nerkar. He is also a dynamic volunteer from Nashik. So without wasting time, let's start quarantine special chit chat with them. Over to Shubham. हेलो एवरीवन. फर्स्ट ऑफ ऑल मैं आप सबका मतलब अभी नाम तो जान चुके हैं अपन, तो हमारे जो व्यूअर्स है वो भी अभी हमको लाइव देख रहे हैं, तो हम अभी स्टार्ट करते हैं. ठीक है, तो पहला क्वेश्चन आप सबके लिए है. पहले राहुल दादा, आपका ड्रीम प्लेस क्या है भैया? आउट ऑफ इंडिया वाला बताओ. अभी तो आउट ऑफ इंडिया जाने से बहुत डर लग रहा है मुझे. हाँ. हमारी बैंक में एक अपॉर्चुनिटी हमको मिलता है कि हम लोग 5 साल के लिए कहीं पे बाहर जाके बैंक को ही सर्व कर सकते हैं. तो मैं कई बार रुधिरा को बोलते रहता हूँ कि जापान में जाना चाहता हूँ, क्योंकि वहाँ के लोग बहुत डिसिप्लिन्ड है और टेक्नोलॉजी के लिए बहुत आगे है वो कंट्री, इसलिए मेरा वो ड्रीम प्लेस है. ओके. दत्ता भैया, यस, आपका ड्रीम प्लेस? मेरा ड्रीम प्लेस है स्विट्जरलैंड. ओ, स्विट्जरलैंड. क्यों? आउट ऑफ इंडिया बोल रहे हो ना आप? हाँ, आउट ऑफ इंडिया. सो स्विट्जरलैंड. और दीदी आपका? There are many actually, पर मैं सबसे पहले नाइग्रा फॉल्स जाना चाहती हूँ. ओके. और क्यों, लेकिन मतलब कुछ रीजन खास? नाइग्रा फॉल्स, आई एम अ वेरी नेचर लवर. मुझे नेचर बहुत पसंद है. ओके. और साथ ही पानी मुझे ज्यादा अच्छा लगता है. ओके. तो आई रियली वुड लाइक टू सी मोस्ट ब्यूटीफुल फॉल, नाइग्रा फॉल्स. ओके. तो और उसमें कैसा है कि जैसे आप देखोगे कि यूएसए में वो कनाडा और यूएसए उस दोनों को वो जोड़ता है. वो इट्स वेरी ब्यूटीफुल प्लेस. काफी सारी चीजें मैंने उसके बारे में पढ़ी है और इसलिए आई वांट टू एक्सप्लोर दैट प्लेस. ओके. दत्ता भैया, आपके लिए विच इज योर फेवरेट जोक, व्हाट्सएप जोक ड्यूरिंग दिस लॉकडाउन? बहुत सारे फनी जोक्स मतलब बहुत ही आ रहे, तो आपका फेवरेट कौन सा है? फेवरेट जोक तो बहुत सारे हैं यार. अभी कितना है, माने अलग अलग जोक्स है. जैसे कि वो वर्क फ्रॉम होम वाले ज्यादा मतलब मैक्सिमम वही आ रहे हैं अभी. वही ज्यादा आ रहे हैं. वर्क फ्रॉम होम का वो एक ये था सबसे बेस्ट. मुझे वो लगा कि वो पूछते हैं, मम्मी पूछती है जा सब्जी लेके आ जा या बाहर थोड़ा सा जाके आ जा. तो बोलता है नहीं, मेरा वर्क फ्रॉम होम चल रहा है ऑफिस से. हाँ, तो क्या है वो? तो मम्मी बोलती है हाँ कोई बात नहीं, मैं बोल दूंगी. क्या 2 ही शब्द सेंटेंस तो बोलना है. हाँ, यस बोलना है. हाँ, और आई विल सी. वो तो मैं भी बोल दूंगी. हाँ, वो तो मैं भी बोल दूंगी. रुद्रा दीदी, आपका? अभी मेरे को एकदम से याद आया, वर्क फ्रॉम होम का ही है वो चीज. ऐसे कोई बंदा है जो वर्क फ्रॉम होम कर रहा है और जूम कॉल पे उसकी मीटिंग चल रही है और उसका बॉस उससे बात कर रहा है. तो पीछे से उसकी मम्मी मतलब बॉस उसको पूछ रहा है कि मम्मी है क्या? तो वो बंदा कहता कि हाँ मम्मी है. तो फिर वो बॉस कहता कि मम्मी को नमस्ते कहना करके. फिर तो वो लड़का बोलता है कि मम्मी जी आपको बॉस नमस्ते कह रहे हैं. तो
मम्मी कहती कि वो टप्परवेयर का जो डब्बा वो भूल के है ना, प्लीज वो वहां पे रह गया है क्या है इसका, तो प्लीज भेज देना। टप्परवेयर के तो डब्बे मतलब ज्यादा ही पसंद है मतलब मम्मी लोगों को। टप्परवेयर का डब्बा वहां पे रहा है क्या, तो ओके। भेज दे करके। हाँ हाँ। राहुल दादा। फनी एंड देन एक्चुअली ओके। अभी एकदम से मेरा लॉकडाउन का फेवरेट जोक है, हाँ, अ, आपको पता ही है सबको कि घर में जो बाई काम करने के लिए आती है वो अपने हस्बैंड से भी ज्यादा अपनी वाइफ को, यानी जो घर की फीमेल है वो हस्बैंड से भी ज्यादा उस बाई की केयर करती है। तो उससे रिलेटेड ये जोक है। तो एक ऐसे ही एक बाई अपना पेमेंट, वो लॉकडाउन के टाइम पे तो घर पे नहीं आ सकती, लेकिन उसको पेमेंट की जरूरत पड़ती है, तो वो अपनी मालकिन से पेमेंट लेने के लिए उसके घर पे पहुंचती है। और घर पे आने के बाद उसकी जो जो मालकिन है वो घर दिखाती है और बोलती कि देख, तू जब नेक्स्ट टाइम आएगी ना तो मैं तुझे तभी रखूंगी तब जब ये तू घर ऐसा क्लीन रखेगी, क्योंकि तू ऐसे रखती नहीं है। फिर वो लेडी देखती है घर को, जो भाई काम करने वाली रहती है, देखती है और बोलती है कि मेम साहब, मर्द का हाथ तो मर्द का ही होता है ना। अभिषेक, तुझा पण फेवरेट जोक असेल एखादा तर सांगू शकतो. माझा फेवरेट बट ऑब्विसली वर्क फ्रॉम होमशी रिलेटेड आहे, जे मी को रिलेट करतो स्वतःशी. की कॉन्फरन्स मीटिंग चालू आहे आणि मागून त्या पर्टिक्युलर व्यक्तीची आई येऊन म्हणते की सर इसको बताइए कुछ सब्जी वब्जी खाता नहीं, इसको थोड़ा समझाइए. अरे ये भी मैं कुछ कर सकता हूँ क्योंकि मैं भी थोड़ा सब्जी वगैरह कम खाता हूँ. आणि मी तर एक जोक ऐकला होता स्कूल कॉलेज मध्ये. ते म्हणतात ना, जास्त स्टडी केला असता तर आम्ही पण आता अमेरिका किंवा इंग्लंडला असतो म्हणे. तर बरं झालं म्हणे, देवाची कृपा आमच्यावर जास्तच आहे की आम्ही इथेच आहे म्हणे. तो एक अजून एक छान होता, मी व्हॉट्सअपला ठेवला होता स्टेटसला, जो की अरे एवढा अभ्यास केला होता तुम्ही, 99% मार्क पाडणाऱ्यांनो, आता तरी लस शोधून काढा कोरोनाची. एवढे मार्क काय फक्त आम्हाला घरच्यांनी तुडवण्यासाठी मिळवले होते का तुम्ही मार्क्स तेव्हा? बरोबर. तो पण एक. अभिषेक. नेक्स्ट क्वेश्चन तुम तीनों के लिए है. हेलो. हाँ येतो आवाज. नेक्स्ट क्वेश्चन तीनों के लिए है कि तुम्हारे लाइफ में अब तक की सबसे एम्बेरसिंग मोमेंट कौन सी थी? अभी 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 जब एम्बरेसिंग मोमेंट बोलना पड़े, ये सबसे बड़ी एम्बरेसिंग मोमेंट है. स्मार्ट आंसर है. दीदी. सेम. एम्बैरेसिंग मोमेंट ओके. नेक्स्ट क्वेश्चन है राहुल. तो भी याद नहीं आ रहा है. मैं बताऊं क्या? राहुल. हाँ, राहुल दादाला सांगा ना. बताओ बताओ. नहीं, मुझे भी नहीं पता उसकी एम्बेरसिंग मोमेंट क्या है. आपका बताओ. मेरा तो बता ना अभी है. दत्ता भैया आपका. सांगितलं की, अजून काय सांगायचंय? ठीक है. ठीक है, कोई बात नहीं. मुझे अगर एट एंड ऑफ द सेशन अगर मुझे याद आता है आई विल शेयर. अभी अगर कुछ ऐसा याद आ गया बीच में तो आपको एंड ऑफ द सेशन. ओके. आई विल शेयर इट. नेक्स्ट क्वेश्चन राहुल दादा के लिए. रुधिरा दीदी की वियर्डेस्ट थिंग. वियर्डेस्ट थिंग रुधिरा की, म्हणजे भरपूर आहे म्हणून विचार करावा लागतोय की नाहीच आहे. नहीं ऐसा वियर्डेस्ट थिंग तो कोई है नहीं उसका नहीं देगा. और मैं बोलूंगा भी तो घर में रहना है मुझे, क्योंकि लॉकडाउन चल रहा है. एक तरी असणारच. वियर्डेस्ट थिंग उसका क्या है रुधिरा का वियर्डेस्ट थिंग? विचारून सांगता का बात?
each other's तो एक दूसरे weirdest things. यस हाँ, ये मैक्सिमम लोगों का होगा जो कपल्स है। जब भी हम लोग बेड पर सोते हैं तो रात को जगह नहीं रहती मुझे सोने के लिए, मैं कोई तो भी कोने में शिफ्ट हो चुका रहता हूँ। फिर बाद में मुझे उठ के दूसरी साइड में जाके सोना पड़ता है क्योंकि वहां पे बहुत स्पेस रहती है। मैक्सिमम तुम दोनों तो बैचलर हो, तुमको नहीं पता होगा, लेकिन बैचलर ही समझ सकते हैं इस चीज को कि वो हर एक मैरिड कपल के साथ होता है। राहुल दादा की weirdest thing. हाँ, राहुल का मैं बताती हूँ। राहुल का आई हैव गॉट इट। मोस्ट ऑफ द टाइम्स वो ना चीजें खोल के ना बस खोल के रखता है बस। मतलब अगर आपको कुछ किसी बड़ी शॉप लेना है किसी डब्बे से, राइट, तो वो जाएगा खोलेगा बड़ी शॉप लेगा, उसको बंद करना भूल जाएगा। अगर आपको सॉस लेना है तो वो जाएगा बॉटल लेगा, सॉस का डब्बा खोलेगा, ले लेगा, मगर ऊपर सिर्फ ढक्कन रख देगा, उसको पूरा लॉक नहीं करेगा, ठीक है। सेम विद all things, all everything. So this is one of the weirdest thing of Rahul. तो कभी उठाने जाता है कोई तो उसके हाथ में ढक्कन आता है सिर्फ। नहीं, वो अगले जो भी लेने वाले हैं उनको भी ज्यादा मेहनत करनी नहीं पड़े ना, इसलिए खोल के रख देते हैं। दत्ता भैया एक्सपीरियंस। ये जो एक्सक्यूज है ना, ये मैं बहुत बार सुन चुकी हूँ। दत्ता भैया आपके लिए क्वेश्चन है, स्कूल में कौन सी चीज की वजह से आपको पनिशमेंट हुई थी? पनिशमेंट सबसे पहले फर्स्ट बेंचर थे या लास्ट बेंचर थे? मैं तो फर्स्ट बेंचर था, फर्स्ट रैंकर था सही है, सिंसियर थे। एंड बहुत सिंसियर था। पनिशमेंट ऐसा कुछ नहीं है। ऐसे कभी कभी कुछ वो टाइम पे तो मस्ती करता था, आज भी होती है, पर बहुत बार हुआ है पनिशमेंट, तो ऐसे होता रहता है। पर आज पनिशमेंट पर ऐसे पर्टिकुलर होमवर्क नहीं, होमवर्क वगैरह तो मैं बोला ना वो रेडी रहता था सब, वो कोई इश्यू नहीं था कभी। पर क्या अभी किसी को मारा होगा? नहीं, आपकी दाढ़ी देख के लोग ऐसे डर रहे होते हैं तब, मतलब तब नहीं था वो स्कूल में तो दाढ़ी नहीं होगी। अभी तो डरते ही होगे आपसे। दाढी आत्ताच पीक आहे थोडं क्वारंटाईन वाला, अभी तो डरते ही होगे पण लोग। आता जास्तच झाले जरा। इकडे बा बाजूला। म्हणजे नाही कधी असं काही वेळ आली कधी, ओके सिरियसली। चांगलं आहे, खूप सिन्सिअर होता आप तुम्ही। यस। राहुल दादा तुमची? जब मैं प्राइमरी स्कूल में था तब तो पता नहीं 90s की बात है, तो बच्चों को स्कूल में दूध प्रोव्हाइड करते थे, मीठा गुलाबी कलरचं पिंक कलरचं दूध मिळायचं आणि फार टेस्टी असायचं। सो मी मॉनिटर होतो माझ्या क्लासचा, तर मला डिस्ट्रीब्यूशनची जबाबदारी असायची। वो डिस्ट्रीब्यूशन करते वक्त एक बार मैं और मेरा एक दोस्त था, हम दोनों करके करते थे, वो सेकंड मॉनिटर था, तो हम लोगों ने 2 दूध की थैलियां साइड में निकाल के रखी थी क्योंकि हमको पीने के लिए बहुत अच्छा लगता था। और तीसरी कोई एक लड़की थी हमारे क्लास में, उसने बता दिया था हमारे क्लास टीचर को कि इन दोनों ने 2 दूध की थैलियां साइड में रखी हुई है, तो आप उनको पकड़ो। फिर हमको बहुत धोया था टीचर ने। ओके। दत्ता भैया, हु इज योर फेवरेट एडवांस टीचर? एडवांस कोर्स टीचर, यस, अलग अलग टाइम पे अलग अलग फ्लेवर रहता है, अलग जरूरत होती है, तो फिर वो अलग अलग रहता है। ओके। तो ऐसे कुछ फेवरेट ऐसा नहीं बोल सकते, लाइक हर एक का अलग अलग फ्लेवर है, आपको तो पता ही है, मजा आता है हर एक के साथ। फिर भी मैंने मतलब मैक्सिमम टीचर्स जो भी सीनियर टीचर्स है, हर एक के साथ मैंने कोर्स किया भी है और ऑर्गेनाइज भी किया है, तो फिर वो सभी फेवरेट है। ऐसे किसी के नाम सीरियसली ऐसे तो नाम लेंगे तो अलग अलग टाइम पे हो सकता है कुछ लोग देख भी रहे होंगे या फिर ऐसा, और अभी भी वो सब है ऐसे कांटेक्ट में रहते हैं। बराबर। पर सीरियसली अलग अलग टाइम का अलग अलग जरूरत है, उस हिसाब से अलग अलग टीचर हम जाते हैं। और पहला एडवांस कोर्स किया था तो वो तो है ही, वो कुछ पता ही नहीं था, बस मस्त जाके। फर्स्ट एडवांस कौन थे टीचर? ऋषि विद्याधर जी, एंड इन 2004
आई थिंक, हाँ यस। तो Okay. वो रुदिरा दीदी आपके फेवरेट एडवांस टीचर? एडवांस कोर्स टीचर मेरे जो फेवरेट है, मतलब ऐसे पर्टिकुलर कोई फेवरेट ऐसा नहीं बोल सकती हूँ मैं, बट हाँ मैं जिनसे रिलेट कर पाती हूँ ज्यादा से ज्यादा, तो ऋषि विद्याधर जी मेरे को मैं काफी सॉर्टेड फील करती हूँ व्हेन आई डू हिज कोर्स। दैट्स व्हाई Okay. व्हेन आई डू कोर्स विद हिम, वैसे तो गुरुदेव ही लेते हैं हर कोर्स, वो कोई नहीं है, बट देन मैं रिलेट कर पाती हूँ, जैसे उनका और मेरा जो रिलेशनशिप है ना, तो उसमें काफी अच्छा बॉन्डिंग है, तो इसकी वजह से आई कैन रिलेट विद हिम, एंड सो आई फील दैट आई एम वेरी मच कंफर्टेबल विद हिम, एंड आई फील सो वेरी सॉर्टेड, दैट्स व्हाई। राहुल दादा? मेरे फेवरेट एडवांस कोर्स टीचर है स्वामी ब्रह्मतेज जी। क्योंकि वो जब भी कोर्स लेते तो ऐसा लगता है एक स्टोरी टेलर है, कुछ उनकी स्टोरी बताने का स्टाइल और वो सब वो मस्त लगता है एकदम एडवांस कोर्स करते हो, और बहुत लाइट लगता है उनके प्रेजेंस में। अभिषेक? नेक्स्ट क्वेश्चन राहुल दादा आणि रुधिरा दीदीसाठी, तुमचं लास्ट टाइम भांडण कधी झालं होतं? आता 5 लास्ट मिनिट टाइम लाईव्ह सेशन सुरू व्हायचं. त्याच्यावरून होतं आणि ते. अच्छा, म्हणून वेगवेगळ्या रूम मध्ये बसलेत का, असं काही आहे? See, where there is a love, there is a fight. So, fight is the part of our love life. So, it's sorted. So sweet. नेक्स्ट क्वेश्चन दत्ता भैया, व्हाट इज द रीजन बिहाइंड योर फिटनेस? आपका फिटनेस बहुत अच्छा है, मेन रीजन है आपका टमी भी बाहर नहीं आया है, तो उसके पीछे क्या रीजन है? बहुत सारी हाँ, अरे फिटनेस नाही बोल सकते ये, माझे तुम्ही जुने फोटो पाहिले का, मी असं खूप किडकिडीत आणि खूप असा हे होतो, म्हणजे आता या 3-4 वर्षांमध्ये थोडस वाढलेलं आहे वजन असं, आणि हे नॉर्मल आहे, म्हणजे हे ओके आहे, आणि माझी प्रकृती पित्तवात प्रकृती आहे, त्याच्यामुळे ते ओ दत्ता भैया का फेवरेट योगा है वो बोरवाडी वाला. आणि हा ऑफकोर्स 5:30 रोज सूर्यनमस्कार वगैरे पण करतो, रोज न चुकता साधना करतो, आणि डेफिनेटली त्याच्यामुळे मला फिटनेस वाटतं, छान वाटतं, म्हणजे बॉडी लेवलवर जर विचार करायचा असेल, आणि मेंटल लेवलवर मी रोज 2 वेळा ध्यान करतो. आता तर गुरुदेव स्वतःच कंडक्ट करताय, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गुरुदेवांसोबत दुपारी 12 वाजता आणि 7:30 वाजता ध्यान करायची संधी आपल्याला असते. सो तो एक मेंटल लेवलवर पण फिटनेस महत्वाचा आहे, दोन्ही फिटनेस ऑफकोर्स. दत्ता भैया आपके शादी का डेट? शादी का डेट 28 नोव्हेंबर 2010. दीदी अरे बापरे. एवढा विचार करून अरे चुकायला नको ना, चुकायला नको, ती डेट कधी विसरत नाही माणूस, डोंट वरी. दीदी बघताय का? हो. राहुल दादा, राहुल दीदीने पहिला प्रपोज केला की तुम्ही प्रपोज केला, आणि डेट ऑफ प्रपोजल काय आहे तुमची? मी प्रपोज केलं, आणि डेट ऑफ प्रपोजल अशी काही आय थिंक 15 जान. आकाशचा बर्थडे कधी असतो? दीदी हेल्प नका करू. 19th of Jan ला प्रपोज केलं, 2012. 19 Jan 2012. ओ ग्रेट. दादा, तू पहिलं प्रपोज केलं, तर मग दीदी मधलं असं काय आवडलं होतं तुला? आम्ही दोघं सेवा एकत्र करायचो, आणि ती फार कमिटमेंट लेवल तिची फार हाय होती, अजून पण आहे, आणि त्या कमिटमेंटला बघून मी फार इम्प्रेस झालो होतो की अरे यार, एवढं कसं काय कोणी कमिटेड राहू शकतं आपल्या याच्यामध्ये, सेवामध्ये, आणि आय गॉट इम्प्रेस अँड देन आय प्रपोज्ड हर. नेक्स्ट क्वेश्चन रुधिरा दीदीसाठी. दीदी, राहुल दादाच्या शूजची साईज काय? 39. अरे शूज 39, no 39, like युरोपियन. मी युरोपियन सांगते. हा, नक्की करा दादा. नो आयडिया, इंडियाच्या 9 आहे माझा फुल साईज. 8-9 सारखं त्या स्टाईल मध्ये सांग ना. त्या स्टाईल मध्ये सांगा ना, हे काय? Right, 9 only.
हे आता दादाने सांगितलं म्हणून. अरे मी ज्यावेळेस बघते ना तर EU USA असं ह्या टाइप मध्ये मी बघते ना, मग तो हो. माझ्या लक्षात असतो. हा मला वाटलं तिकडून आणत असाल वगैरे असं. नाही नाही, नाही. लाईक यू टेक जे शूज आपण घेतो मेट्रो मधून घेतले किंवा कुठून दुसरीकडून घेतले, तर मग त्याच्यामध्ये त्याच्याने ते डिफाईन केलेले असतात तुमचे साईज फूटचे. तर मग त्याप्रमाणे मला ते लक्षात आहे म्हणून. या बट इट इज नाही करेक्ट. रुद्रा दीदी, राहुल दादाचा वेट किती आहे? हा सांग ना. त्याने कमी केला, 8 किलो वजन कमी केलं लास्ट मंथ. नाही. त्याचं 98 होतं आणि 90 झालं वाटतं, है ना राहुल? डेंजर. तुम्हाला तिघांना एक प्रश्न आहे. समजा तुम्हाला 20 लाखाची लॉटरी लागली आणि तुम्ही नॉन एवेल पर्सन आहे. आर्ट ऑफ लिंकचे असते तुम्ही लगेच डोनेट केले असते, माहिती आहे आम्हाला. नॉन एवेल असतं तर काय केलं असतं? ऍक्च्युली खरं सांगू का, असं नॉन एवल आता ते असं स्प्लिट नाही करू शकत. म्हणजे असं काही स्प्लिट नाहीये ते. लाईक लाईफ इज लाईक आर्ट ऑफ लिव्हिंग ना, तर ते ठीक आहे. पण तरी सुद्धा मी ट्रॅव्हल केलं असतं आणि Okay. गॅजेट्स घेतले असते नवीन. दादा, गॅजेट्स लाईक लाईक गॅजेट्स लाईक जसं हेडफोन्स झाले, लाईक स्वतःसाठी हेडफोन्स किंवा गुड काइंड ऑफ मोबाईल फोन, म्हणजे चांगले वाले गॅजेट्स. अजून थोडेसे घरामध्ये जे लागतात आपल्याला होम थिएटर. वेल इक्विप्ड गॅजेट्स घेतले असते स्वतःसाठी. सगळ्यात पहिले ब्रॉडबँड घेतला असतं चांगलं एकदम चांगल्या स्पीडचं. हा ब्रॉडबँड नाही पण गॅजेट्स, आणि ट्रॅव्हल केलं असतं. दत्ता भैया, काय केलं असतं? नॉन एवेल असेल तर ना, हा नॉन एवेल असेल तर कोर्स केले असते पहिले आर्ट ऑफ लिव्हिंगचे. नाही भैया आपल्या आठवण. म्हणजे बाकी मग उरलेलं पाहिलं असतं काहीतरी चांगलं. पण पहिले तर कोर्स केले असते ना जरा छान. ओके. राहुल दादा तुम्ही? मला जर 20 लाख रुपये मिळाले असते तर मी एक रेस्टॉरंट ओपन केलं असतं आणि एक बिझनेस केला असता छान. केलं असतं आणि मी लोकांना खुश केलं असतं खाऊ घालून. पैसे पण घेतले असते यांच्याकडून. आम्हाला डिस्काउंट दिलं असतं. हो डिस्काउंट दिला असतं. आर्ट ऑफ लिंकच्या लोकांना डिस्काउंट दिला असता. मी नॉन आर्ट ऑफ लिंक असतो तरी. नेक्स्ट क्वेश्चन राहुल दादासाठी. दादा, सगळ्यांना माहिती तू बँकर आहेस, तुझं मॅथ्स पण तेवढं स्ट्रॉंग असणार. मॅथ्स 17चा पाढा म्हणून दाखव. 17चा पाढा आजकाल ऍक्च्युली सगळं गॅजेट वरती झालं त्याच्यामुळे नाही जमणार मला म्हणायला. ट्राय, गिव्ह इट ट्राय. 17 एक 17, 17 दुणे 34, 17 त्रिक 51, 17 चोक बस. नेक्स्ट क्वेश्चन दीदी साठी. दादा वेल ट्राय. दीदी, दीदी डोंट वरी, मॅथमॅटिक्स रिलेटेड नाहीये. हा ठीक आहे. इट्स रिलेटेड टू इंग्लिश. इंग्लिश अल्फाबेट्स जे आहेत A to Z, you have to call it in descending order. Z to A. Okay, Z, Y, W, V, Z, Y, W, V, sorry, Z, Y, X, W, W, V, B. Can you please help me? Vच्या नंतर काय तो? नंतर नाही आधी. बरोबर चाललंय, बरोबर चाललंय. U. हा, U, S, T, sorry, T, S, P, sorry, E, S,
SOP PONM हम्म, L LK हम्म. LK ओके. बरोबर आहे. अभिषेक व्ह्युअर्स म्हणताय किती टाइम म्हणजे टाइम लिमिट द्यायला पाहिजे तेवढे तुम्ही. ते K J I E E D C B A. F. अच्छा हाँ F इटन काउंट टाकला. नाईस ट्राय दीदी. ठीक आहे दत्ता भैया, तुम्ही आता बँकरचा नाहीये, पण मग तुम्हाला सिंपल पाडा. हा. 13चा. नंबर्स विचारलेस तर मी कदाचित सांगू शकते. 199, 99, 98, 97, 96, 95, 94, 92, 91, 90. हा दत्ता भैया 13चा पाडा. काय अवघड प्रश्न विचार ना, असे नाही ना, सोपे प्रश्न काय म्हणून सोपे विचारतोय? विचारले. राहुल दादा ठीक आहे, बँकर आहे. नाही अवघड प्रश्न विचार, असे सोपे. 29चा पाडा विचारा. 13चा मला येऊ शकतो, पण मी बोलू शकतो. म्हणून सोपा विचारला होता भैयांना. आपल्यासाठी 13 मे एवढा छान दिवस आहे, मस्त छान. बरं राहुल दादा, मग तुम्ही सांगा 1 एकर मध्ये किती गुंठे असतात? अरे असे प्रश्न नका विचारू बाबा, लोकांना आमचं नॉलेज कळत दत्ता भैयांना माहित असेल. झालं, लास्ट क्वेश्चन आहे. मला असं वाटतं की क्विज चालू आहे ही क्विज. आम्हाला पहिले तुम्ही एक मिनिट हे म्हणायचंय की तुम्ही आधी गिफ्ट हॅम्पर दाखवा आधी. हा मग आम्ही लॉकडाऊन झाल्यावर gift hamper. गिफ्ट हॅम्पर सरप्राईज. नाही लॉकडाऊन वगैरे नाही. तुम्ही चॉईस वाले क्वेश्चन्स पण आहेत. दादा 1 एकर म्हणजे किती गुंठे? एक गेस. तू हे दे ना आम्हाला. ऑप्शन. ऑप्शन द्या, याच्या प्रमाणात दत्ता भैयांना माहित ऑप्शन देत असेल जा ना? थोडेसे. दत्ता भैयांना माहित असेल. दादा गुगल नाही करायचं. दादा थांबा गुगल ना, नाही. सांगतो रे, थोडं थांब. लोड पण होत नाही. टाइम आउट. 40 आहे 40. 40 गुंठे. चिटिंग आहे. ते गिफ्ट हॅम्पर कॅन्सल. बरं ठीक आहे. अभिषेक एक मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन. एक मिनिट, एफबीवर एक क्वेश्चन आलाय. उमेश अमृतकर पूछ रहे हैं, इफ समवन टेक रॉन्ग मीनिंग ऑफ युअर वर्ड, इफ ही नॉट अंडरस्टैंड दैट माय इंटेंशन इज नॉट दैट, हाउ टू डील और कन्विंस? अभिषेक उत्तर दे, तुला विचारलं. अभिषेक नाही. अभिषेकला विचारले. अभिषेक बोल. तुमच्यासाठी स्पॉटलाइट बोल. तू बी टीचर आहे, तू आता सांग, उत्तर दे. उमेशला म्हणा मी नंतर कॉल करतो. आता सांगा कोणीतरी. बोला. नेक्स्ट क्वेश्चन तिघांसाठी. हु इज युअर फेवरेट कॉमेडियन? दत्ता भैया. फेवरेट कॉमेडियन. फेवरेट कॉमेडियन यार, ज्यांचं नाव सांगाल त्यांची मिमिक्री पण करायची. एखादा डायलॉग तरी ऍटलिस्ट. शुभम तुझं हे कर ना, लॅपटॉपचा आवाज कमी कर ना. लॅपटॉपचा आवाज कमी कर किंवा त्याला म्यूट करून ठेव. म्यूट आहे.
ओके. फेवरेट कॉमेडियन. फेवरेट, अरे मी छान कॉमेडियन. तुमचा डायलॉग सांगा मग. तुमचा फेवरेट कॉमेडियन. माझं फेवरेट डायलॉग म्हणजे काय, कॉमेडी असं ठरवून थोडी करत असतात. लाईव्ह कॉमेडी जे काही असेल ते आपलं चालू मध्ये कॉमेडी असते. कॉमेडियन म्हणजे एक्झॅक्टली काय, असं स्क्रिप्ट, स्टँडअप कॉमेडी वगैरे असं वेगवेगळे कॉमेडीचे प्रकार आहेत ना. ते योगा घेताना करताच भाऊ तुम्ही त्याची कॉमेडी. हा, मग असं त्यालाच कॉमेडी म्हणतात, जे इन्स्टंट आहे, कधी पण रेडी, म्हणजे असं चालू मध्ये बर. असं ठरवून डायलॉग असं नाही. स्पॉन्टेनियस आहे. स्पॉन्टेनियस, एक्झॅक्टली. तो असं काही नाहीये, एकदम अचानक कधी कधी असं होतं की यू कॅन आस्क राहुल, की कधी कधी असं अचानक आम्ही बसलेलो असतो आणि मला कोणीतरी टॉक इन दॅट त्या प्रकारचं किंवा प्रकारचं व्हॉइस मॉड्युलेशन वगैरे असं करते. स्पॉन्टेनियस असतं ते. आता असं मी आठवण करणार नाही. पण कोणीतरी अशी पर्टिक्युलर व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीला बघताना तुम्हाला म्हणजे वारंवार आवडेल की अरे बाबा किती जरी वेळेस या व्यक्ती समोर आला तरी आवडेल, मला याची कॉमेडी ऐकायला आवडेल, मी एन्जॉय करेल, अशी व्यक्ती. राहुल इज लाईक दॅट. या, राहुल इज लाईक दॅट. मी माझा फेवरेट दादा? कॉमेडी सांगू का, ऑनेस्ट आन्सर, भाऊ कदम. हे एक्सपेक्टेड आन्सर होतं दादा. भाऊ कदम इज लाईक, म्हणजे त्याचे तो समोर जरी आला तरी त्याचा चेहरा बघूनच हसायला येतो. हसायला येतं. करा मग, एकदम करा मग आता. नाही, मग करून दाखवा असं पण आहे पुढचा प्रश्न, त्याच्यामुळे हो, ठरवून जाऊ दे. उत्तर द्यायचं होतं व्यवस्थित विचार करून. नाही, पण हे ऑनेस्ट आन्सर होतं. प्रश्न नीट ऐकला नाहीये, प्रश्न नीट ऐकला नाही तुम्ही. त्यांनी प्रश्न काय विचारला ते तुम्हाला करून पण दाखवायचं. नाही, हे ऑनेस्ट आन्सर होतं पण दादाचं. भाऊ दादा कदम एकच स्टाईल आहे ती मी बऱ्याच वेळा रुधिराला करतो आणि रुधिरा इरिटेट होते, ती आहे आई. म्हणजे महाराष्ट्रातला एक गरीबातला गरीब आणि एक नॉर्मल माणूस पण त्याला आपल्याशी रिलेट करू शकतो. छान कॉमेडी. येस येस. आताले हाल होत आहे बिचाऱ्यांचे. अभिषेक. नेक्स्ट क्वेश्चन दीदीसाठी. एक मी इंग्लिश मध्ये सेंटेन्स सांगणार, त्याचं शुद्ध मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचंय. शुद्ध मराठी आहे दीदी. होय, बोल. हा, पूर्ण ट्रान्सलेट करायचंय की आय हॅव राऊंड शेप टेबल. आय हॅव राऊंड शेप टेबल ऑफ 2 feet रेडियस. रेडियस काय असतो मराठीत? राहुल हेल्पलाईन घेऊ शकता तुम्ही. नो हेल्पलाईन, नो. दीदी मॅक्स 30 सेकंद. मॅक्स 30 सेकंद. टेबल आहे टेबलला पण मराठी शब्द आणि त्याची रुंदी 2 फीट आहे. नाही, टेबलला मराठी शब्द आणि रुंदी रॉंग आहे. येस, रुंदी मीन्स विड्थ. अच्छा, वेट. दत्ता भैया मराठी मीडियम. तर राहुल दादा पण मराठी मीडियम असणार 100%. आपलं 50-50 आहे. टेबल, राहुल टेबलला काय म्हणतात मराठीतून? तुम्ही पण, तुम्हालाही माहिती नसेल. नाही, ते उत्तर देतील ना. नाही भैया, टेबलला 3 पाय पण असतात, काही वेळेस 4 असतात. तो एक्झॅक्टली 4 पाय नाही म्हणू शकत. टेबलला एक्झॅक्ट मराठी वर्ड आहे मेज. मेज. नो, मेज हा हिंदी वर्ड आहे. मराठी पण आहे. मराठी पण वर्ड आहे. मराठी मीडियम वाल्यांचा ऐका, मराठी पण आहे. आणि रेडियस म्हणजे त्रिज्या. नो, दिस साइड मला नव्हतं माहिती. हे तर मला पण नाही माहिती. नाही, हे मला माहिती होतं त्रिज्या. तू प्रॉम्प्ट का नाही केलं मग तिकडून मला?
नो चिटिंग. म्हणून सोबत बसावं लागतं. नेक्स्ट. दत्ता भैया, आप कोर्स की मैनेजमेंट इतने अच्छे से कैसे कर लेते हो? मतलब हर कोर्स आपका एकदम फिट होता है. मतलब होता ही है, लेकिन मैनेजमेंट बहुत सही होते हैं. मैंने अभी तक मतलब जितने पार्टिसिपेंट भेजे हैं आपके कोर्स में, वो वही बोलते हैं कि मैनेजमेंट बहुत अच्छा था, खाना भी बहुत अच्छा था. मतलब क्या वजह क्या है? ऍक्च्युली असं काही आमची टीम आहे खूप छान. म्हणजे मी समोर दिसायला फक्त दिसतो, त्याच्यामुळे मे बी त्यांचा तसा रिप्लाय असेल. दत्ता भैया तुमचा इको येतोय आवाज. हो. तर मे बी हॅलो हॅलो हा बोला आता. हा. तर ऍक्च्युली असं काही नाही, आमची टीम आहे खूप छान जी सगळं मॅनेज करते. आणि त्यांना मी समोर दिसतो म्हणून सगळे असं वाटतात की तुमचं स्किल, पण सगळ्यांचं ते कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत सगळ्यांचे. आणि दुसरं आहे महत्वाचं ते म्हणजे सातत्य. आम्ही करत राहतो वारंवार, म्हणजे एकदा थांबून नाही. एकदा झालं पुन्हा चला अजून एक काहीतरी करूया, चालू असतं कंटिन्यू. त्यामुळे थोडंसं अपग्रेडिंग. ओके, एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये मग तुम्ही वैभवी दीदींना वेळ देतात का? हो, ऑफकोर्स. भाऊ दुसरा ऑप्शन नाहीये. ऑप्शन नाही भाऊ, कळेल तुला. फर्स्ट टाइम वैभवी दीदींना कुठे भेटले होते तुम्ही? फर्स्ट टाइम त्यांचा एक प्रोग्राम होता एका गावामध्ये. म्हणजे ऍक्च्युली तर तिथे त्यांचा फोटो लावलेला होता. सो मी फोटो पाहिला होता पहिला. फोटो पाहूनच सही आहे. रात्री कॉन्फरन्स कॉल भैयांना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. तिघांना पण एक एक क्वेश्चन असणार आहे. मी इंग्लिश वर्ड सांगणार, त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं. एक सिंगल वर्ड असणार आहे. सो सगळ्यात पहिले दत्ता भैया, आईस्क्रीम. मराठीत सांगायचं का? हो. हा. अच्छा, क्वेश्चन पास हो सकतो का? हो. हा, पास टू राहुल दादा. सांगू मी मराठीमध्ये? हो, सांगा. दुग्ध शर्करा युक्त घनगोल गट्टू. जबरदस्त, जिंकले शीत तुम्ही. घनगोल. दादा, सेमीचा फायदा आहे यार. माझ्याकडून लॉकडाऊन उघडलं की माझ्याकडून आईस्क्रीम तुम्हाला. नाही, माझ्याकडून तुम्हाला दुग्ध शर्करा युक्त घनगोल गट्टू. ओके, दादा, लाऊड स्पीकरला काय म्हणतात मराठीत? कोणाला विचारतोय? दादा तुलाच. मला का? लाऊड स्पीकर. हा. भोंगा. ध्वनी क्षेपक. लाऊड स्पीकरला ध्वनिक्षेपक ध्वनिक्षेपक सांगितलं. यंत्र. अरे बरोबर, पास केलं तर बरोबर करून घेतलं दोघांनी त्यांचं. आर्ट ऑफ लिव्हिंग दीदीला कोणी मध्ये हेल्प करणार नाही बरं का, पण आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये हे शिकलो आपण. एकमेकांची सोबत पुढे जायचं, तरच आपण छान टिकून राहू शकतो, मस्त राहू शकतो. जे पाहताय त्यांनी पण हे शिका. जमलं. पण असं नेक्स्ट दीदीसाठी त्या गोष्टीचा दीदीचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नाही आहे, ते म्हणजे मेकअप. मेकअपला मराठीत काय म्हणतात? मेकअपला सौंदर्य प्रसाधन. अरे या हा, म्हणू शकतो. येस. ते वस्तूंना म्हणतात ना, सांगितलं पण ते ते तुम्ही. मेकअपच्या ज्या वस्तू असतात त्यांना त्याला सौंदर्य प्रसाधन ते हे काय म्हणतात होता? नो मलाच नाही आठवत. मेकअप हे जे म्हणजे जे काही गोष्टी मेकअपच्या त्याला सौंदर्य प्रसाधन म्हणतात. मेकअप सौंदर्य प्रसाधन. आणि त्या साधनांनी चेहऱ्याला टचअप करतात, त्याला काय म्हणतात? दात घासायचा ब्रश.
तुला माहितीये का? रंगरंगोटी. रंग भैया आता शुभम. 3 मनी आहे ठीक आहे. पहिले दत्ता भैयांसाठी आणि मराठी तर सगळ्यांना भारी येतं त्याच्यामुळे लगेच येईल. भटाला दिली ओसरी डॅश डॅश डॅश. भटाला दिली ओसरी. हा. कोणाला? हा, भट हातपाय पसरी. अरे वा. पुढचा राहुल दादासाठी आंधळ दळतय. आंधळ दळतंय. हा डॅश डॅश डॅश. पास. पास. मी घेतो पास, म्हणजे मला थोडं मदत करा. आंधळ दळते कुत्र पीठ खाते अशी एक म्हणे. अरे वा भैया जोरात आहे. रुधिरा दीदी गाढवा पुढे वाचली गीता. आय कॅन टेक. नाही दीदीला एक ट्राय. गाढवा सोपं आहे. पुढे गीता. हा सोपं आहे दीदी. रात्रीचा गोंधळ बरा होता. हा. बरोबर. त्याचा काय अर्थ आहे? याचा मिनिंग काय? तेच जे मी म्हणजे- crack करतो रुधिराचा मिनिंग तोच आहे. इग्नोर. मी दत्ता भैयाला सांगितलं, राहुलला जो आला होता ना, मी तो विचारते त्याचा मिनिंग काय? आंधळ दळतय कुत्रपीठ खातायचं. दादाला काय विचारलं होतं? हा अंदाज तेच होता तेच. कुठं? म्हणजे एक जण कोणीतरी मेहनत करतोय आणि त्याचं क्रेडिट दुसरं कोणीतरी घेऊन जातंय. हा असं. हो, अच्छा. अशा लोकांची तर लिस्ट आहे माझ्याकडे. हे ऍक्च्युली तिघं म्हणी रिलेटेड टू आत्ताचे म्हणजे कंडिशन आहे आपले सगळे. आजूबाजूचे लोक असतातच आपल्या आणि अशा तर भरपूर आहे. गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ वारा होता. हा. किती पण सांगा त्यांना किती पण. ओके. घ्या अभिषेक. नेक्स्ट क्वेश्चन दादा आणि दीदीसाठी, की सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही लव्ह मॅरेज केलंय आणि हे तुम्हाला पण माहिती आहे की आपल्याकडचे मोस्ट ऑफ द व्हॉलंटियर्स हे इंजिनियर्स आहेत आणि मेजॉरिटी मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत. दुष्काळग्रस्त भाग आम्ही, म्हणजे मी, शुभम, तोरण दादा, अक्षय वगैरे भरपूर जण आहेत. मग यांना रिलेशनशिप बद्दल काय टिप्स वगैरे देणार? टिप्स काय त्या नेहमी कोर्स मध्ये देतो मी तुम्हाला, तुम्ही ऐकतात. अप्लाय नाही करत. नाही, त्यानंतरच्या टिप्स झाल्या ना. हे दुष्काळातनं बाहेर आलोय आम्ही आत्ताचे. टिप्स काय तुम्ही बघा, प्रॅक्टिकली मॅक्झिमम ज्या मुली असतात त्या तुम्ही किती वेल सेटल्ड आहात. इवन इन टर्म सगळ्या लव्ह मॅरेज म्हणा की अरेंज मॅरेज म्हणा, एव्हरीवन वॉन्ट्स फायनान्शियल स्टेबिलिटी अँड इमोशनल स्टेबिलिटी. जर तुम्ही जर तुमच्या ऍक्शन्स मधनं जर दाखवू शकत असाल, नॅचरली एनी गर्ल कॅन से यू येस. ओके. उरलेलं मग रात्री कॉल करून विचारतो. Actually, what happens, right? You should be a, म्हणजे तुम्ही जे बोलताय ना ते you should walk the talk. What you say, you should do that. आणि मग ते रिफ्लेक्ट होतं in a relationship. So like even if you say that it's a love marriage, but it's totally arranged love marriage. First you have to consult with your parents and then you have to step ahead of that. जे पण तुम्ही करणार असाल. So मेन तर ही गोष्ट आहे की जर if you talk about if a girl, what girl see for is that you should walk the talk. Like, जो भी आप बोल रहे हो उसको करो. खूप टेन्शन होतं अभिषेकला या क्वेश्चनचं. दीदीने स्वतः सांगितलं. आता अभिषेक अप्लाय करून बघतो आता मग. काही करा, फक्त मुलगी मिळाली नाही म्हणून आत्महत्या करू नका. मुलीने नाही म्हटलं म्हणून सुसाईड करू नका. हा संदेश या मधून देऊ शकतो आपण.
आणि काही tips- टेन्शन आलं तर नाशिकमध्ये जी उंच टॉवर आहे. हा दादा काय? काही टिप्स तुम्ही तोरणकडून पण घेऊ शकता. अच्छा. सो असं काही वाटलं तर नाशिकला जे काही उंच टॉवर असेल, बिल्डिंग असेल त्याच्यावरती जा. तिथून पहा, नाशिक खूप मोठं आहे. चालतंय. भेटून जाईल दुसरं कुठे. आणि Try दीदी to limit with Nashik ना. They not just to limit with Nashik. Like you राहुल have many दादाला पाहून options. इन्स्पायर झालो आम्ही. दादा बँकेत पण आहे जॉब. हा. आता आता पण आहे. आहे. Okay. शुभम. दादा आपण आता ना सगळेजण चूज वन राऊंड खेळणार आहे. तर त्यात ना 2 ऑप्शन दिले जातील तुम्हाला आणि 2 पैकी एकच निवडायचं आहे. बोथ पण चालणार नाही. 2 पैकी एकच आणि बाहेरचा पण चालणार नाही. ठीक आहे. पहिल्या जे दत्ता ऑप्शन भैयांसाठी देणार त्यातलंच ऑप्शन. ओके, ठीक आहे. ऑप्शन देतात. दत्ता भैया पहिला तुमच्यासाठी नाशिकची मिसळ की पुण्याची मिसळ? आळे फाटा. नाशिक आणि पुण्याच्या मध्ये नाही, तिसरं नाही द्यायचं नाही का? नाशिकची मिसळ छान आहे पण यार. हा. म्हणजे तुमच्यासोबत खायला छान मजा येते. हम्म. आणि भोरवाडी टीओके की त्रिवेणी आश्रम? धर्मयुद्ध, धर्मसंकट. नाही, लाईव्ह प्रोग्राम आहे, नाही सांगू शकत. सांगायला लागेल 2 पैकी एक काही पण. यू हॅव टू चूज. त्रिवेणी आश्रम. ओके. जीन्स टी शर्ट की कुर्ता पायजामा? कुर्ता जीन्स. ओके. नो थर्ड ऋतिराज- ऑप्शन. नाही, त्याच्यातलंच आहे ना, दोन्ही मधलंच दिलंय. रुधिरा दीदीसाठी चॉकलेट आईस्क्रीम की व्हॅनिला आईस्क्रीम? Chocolate. राहुल दादासाठी नाशिक की शिमला? नाशिक. ओके. प्रे पुढे करून दत्ता करून नाशिक. मला काही दत्ता भैयांसाठी? नाही, प्रॉब्लेम तुम्हाला होतो म्हणलं या परत या प्लीज. नेक्स्ट फॉर दत्ता भैया, विक्रम हजरा की ऋषी नित्य प्रज्ञा जी? अरे. ऋषी नित्य प्रज्ञाची. आणि ऑर्गनाइज करण्यासाठी ऍडव्हान्स की व्हीटीपी? ऍडव्हान्स. ओके. नेक्स्ट इज फॉर रुधिरा दीदी. सगळ्यात टफ क्वेश्चन आहे. गुरुजी की राहुल दादा? Guruji. राहुल दादा ऐकून घ्या बरं का. अरे एनी टाइम, कधी. चालतंय. Because you know he's not apart from Guruji, right? येस. He's from Gurudev, right? That's why. So ते सगळं त्यांच्यामध्येच येतं सगळ्या गोष्टी. नाही, दिस वॉज द बेस्ट आन्सर टिल नाव. हम्म. नेक्स्ट दादा आणि दीदी दोघांसाठी, RNR साठी तोरण दादा की किरण दादा? किरण. भांडण आज होत आले दोघं. दोघांनी मिळून एकच सांगायचं होतं. तुम्ही दोघांनी वेगळे सांगितले, दोघं वाचले. हे छान होतं. नाही, जेवढं फायनान्स इम्पॉर्टंट आहे ऑर्गनायझेशन साठी, तेवढं लॉजिस्टिक्स पण इम्पॉर्टंट आहे ना. So he chose Datta finance, I chose logistic, obviously. We are team. Yes. Next is for Rahul Dada. You have started your Art of Living journey from Art Excel course. येस. मग Art Excel मध्ये तू पाठवण्याचं कारण काय होतं? आज माझे फादर आहेत, बर्थडे त्यांचा आज. आणि हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तर
मी फार घरामध्ये फार मस्ती म्हणजे फार आगाऊ होतो आणि फार मस्ती करायचो. घरच्यांचा कधीच ऐकायचो नाही. घरच्यांना त्रास पण द्यायचो. म्हणजे घरचे एक वेळ अशी आली होती की इतके वैतागले होते की अरे यार हा काय आहे आमच्या घरामध्ये. आणि मग त्या पिरियड मध्ये एक माझ्या फादरचे कलिग होते पुरोहित अंकल, त्यांना मी आज पण थँक्यू. त्यांनी रिकमेंड केलं की राहुलला तुम्ही आर्ट एक्सेल कोर्सला पाठवा, तो ड्रास्टिक चेंज होईल. आणि मग मी आर्ट एक्सेल कोर्स जॉईन केला. मग त्याच्यानंतर मला काही सांगावं नाही लागलं लोकांना की तुम्ही कोर्स करा. माझ्या घरच्यांनी वगैरे शॉक झाले बघून की हा बदलू शकतो, तर डेफिनेटली काही ना काही आपल्यामध्ये होईल. आणि मग दादा आर्ट एक्सेल पासून जर्नी स्टार्ट केली आणि तू आता येस प्लस हॅपीनेस टीचर आहेस. मग आर्ट एक्सेल टीचर बनावं असं नाही वाटलं? आर्ट एक्सेल टीचर बनावं असं वाटतं मला बऱ्याच वेळा, कारण की आय लव्ह किड्स. म्हणजे लहान मुलांसोबत राहायला मला फार आवडतं. मजा येते त्यांच्यावर, फुल धमाल होते. आणि फक्त ते ओरिएंटेशनला जावं लागतं आश्रमला आणि बँक एवढी परमिट नाही करत सुट्टी द्यायला मला, म्हणून आर्ट एक्सेलचं टीचर मी नाही बनलो. आणि घरात रुधिरा असल्यामुळे सो आय डोंट फील लाईक की, म्हणजे मला असं लेफ्ट आउट नाही फील होत की आर्ट एक्सेलचा पार्ट नाही. रुधिरा कोर्स घेते तर मी जाऊन बसतो आणि एन्जॉय लाईफ. घरातल्या घरात कॉम्पिटिशन कशाला. नेक्स्ट Okay. आपण ना रॅपिड फायर खेळणार आहे. तर रॅपिड फायरला एकच वर्ड मध्ये डिस्क्राईब करायचं तुम्हाला. पास पण आहे ना. हो, काय फार. काय अरे आवाज कुठेतरी ना असं एको होतोय, प्लीज चेक. हॅलो. हॅलो. थांबला एको. हॅलो. थांबलाय. हॅलो. थांबला ना? सो तुमचं आन्सर एकदम स्पॉन्टेनियस पाहिजे आणि वन वर्ड मध्ये पाहिजे, जे पण काय विचारणार त्यासाठी. ठीक आहे. पहिले दत्ता भैयांसाठी आहे रॅपिड फायर. दत्ता भैया, फेवरेट फास्ट फूड. फास्ट फूड. हा. फास्ट ना, एकदम फास्ट वडापाव. हा. टम्मी. परत काय. टम्मी पोट. डेअरी. टम्मी. सूर्य नमस्कार आपले आहे की. हा. लव. लव यू ऑल. पॅरेंट्स. लव यू टू भैया. पॅरेंट्स सगळ्यात पहिले देव आहेत ते. एका वर्ड मध्ये. गॉड. बोरवाडी TOK. चार्जिंग पॉइंट. गुरुदेव. एव्हरीथिंग. राहुल गांधी. ओम नमः शिवाय. ओके. नेक्स्ट इज फॉर रुधिरा दीदी. सेल्फी. I don't take. Okay. Favorite fast food? Chinese noodles. Paneer Bhurji. Paneer bhurji is a comfort food. Okay. Marriage. Huh? Marriage. Marriage. Marriage is Quick answer. Compromise, like compromise. Marriage is a compromise. Okay. In a positive way. Bangalore In a Ashram. positive way. Huh? Okay. Bangalore Ashram. Home. Rahul Dada. In an outer world. Borolin. Come on, yaar. My beauty product. One and only beauty product. राहुल दादा, तुमच्यासाठी येस. फेवरेट ऍक्ट्रेस. करीना कपूर. गर्लफ्रेंड. Lol. रुधिरा. लव. रुधिरा. पॅरेंट्स. गॉड. सुदर्शन क्रिया. चार्जिंग पॉइंट. गुरुदेव. एव्हरीथिंग.
Bangalore Ashram. फर्स्ट होम. Okay. वाव. नेक्स्ट परत एकदा दत्ता भैया. आधीचं गिफ्ट हॅम्पर. नाही सब ते कॅन्सल मिलेगा, झालं ना सब आपलं. मिलेगा. ओके. हा. Okay. सुदर्शन क्रिया. सुदर्शन क्रिया लाईफ आहे यार. लाईफ. मॅरेज. मॅरेज ब्लेसिंग. बँगलोर आश्रम. बंगळुरू आश्रम. ऑफकोर्स प्रत्येकासाठी ते घर वाटतं. सो होम. RNR. अरे नर्मा फेवरेट. आयडियल म्हणू शकतो. आयडियल. ओके. भैया फेवरेट तर आहे, त्याला ऑप्शन नाही. म्हणून तर मग आयडियल म्हणून चेंज केलं. आयडियल. आयडियल. फेवरेट तर ऑफकोर्स. गर्लफ्रेंड. लग्न झालं आता. नाही फेवरेट ऍक्ट्रेस. फेवरेट ऍक्ट्रेस दिशा पाटनी छान आहे, म्हणजे फिटनेस वगैरे छान असं. ओके. रुधिरा दीदी तुमच्यासाठी पुढचं लव. हा? नेक्स्ट तुमच्यासाठी लव. लव इज रिस्पेक्ट. गुरुदेव. ब्रेथ. सुदर्शन क्रिया. Sudarshan Kriya is can't tell in a word. Like it's a second birth for me. दिनेशन भावा. दिनेश भैया. चूज वन नहीं है दीदी, डिस्क्राइब वन है. Actually, they are the initial stage मध्ये they are the stepping stones for my म्हणजे या रूट वरती पार्ट वरती मला पूर्णपणे वरती ठेवण्यासाठी वन ऑफ द स्टेपिंग स्टोन ऑफ माय. डिस्क्राइब एकाच याच्यात सांगा दीदी. स्टेपिंग स्टोन्स ऑफ दिस पार्ट. ओके. दत्ता भैया. Actually, happy man. अमित शाह. John. ओके. लास्ट सेट. लास्ट राउंड. फेवरेट राहुल फास्ट फूड. दादा. मला आहे का? नाही हा राहुल दादासाठी क्वेश्चन. ओके. फेवरेट फास्ट फूड. पाणीपुरी. टमी. डेअरी. कमी करायची आहे. टमी. असू द्या. काय आहे? असू द्या. बटर मॅगी. यम्मी. ओह गॉड. मी आणली मॅगी आता. पटकन आणलंय. थँक्यू आठवण देण्यासाठी. किड्डो. मॅरेज. कमिटमेंट. अँड लास्ट उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे स्टेबल. होता है सर. सॉरी. स्टेबल पर्सनॅलिटी आहे. ओके. लास्ट राउंड ऑफ दिस सेशन. तिघांना पण एक टंग ट्विस्टर देणार, म्हणजे एकच टंग ट्विस्टर देणार मराठीमध्ये, आणि मिनिमम 10 सेकंदांसाठी कंटिन्युअस म्हणायचं फास्ट. पहिले पण. द टंग ट्विस्टर इज चटईला टाचणी टोचली. पहिले कोण? मी चटईला काय? चटईला टाचणी टोचली ना. फास्ट चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला अजून टाचणी टोचली.
चटईला fast. टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चुकलं. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. चटईला एवढं slowly टाचणी दीदी, टोचली. fast. चटईला टाचणी टोचली. चटईला टाचणी टोचली. दादा बोललाय चुकले म्हणून, जाऊ दे. नाईस ट्राय दीदी. नाईस ट्राय 10 दीदी. सेकंड झाले ना. नाही पण दीदी मध्ये चुकलीस ना तू. थँक्यू. दत्ता भैया. मी पण देणार आहे तुम्हाला एक. हा मग चालेल ना. बोला ना. हा आधी तुम्ही देताय ना काय? नाही ते सेम तेच आहे, तेच. हेच Fast बोलायचं म्हणायचं. ते. हा चटईला टाचणी टोचली फास्ट. चटईला टाचणी टोचली. चटईला अजून टाचणी fast, टोचली. fast. चटईला टाचणी टोचली. 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 बस बस. नाईस ट्राय. झाली आता बस. राहुल दादा. राहुल दादाला वेगळं देऊन दे. नाही ठीक आहे. फास्ट म्हणेल ना दादा, दोघांपेक्षा फास्ट म्हणेल. चटईला टाचणी टोचली. 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 चटईला टाचणी शुभम. चटईला टाचणी टोचली. 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 हे चाल तुम्ही दोघांनी प्रॅक्टिस केली. मी सांगतो ना एक. मी सांगतो ते म्हणा. चला. हा. मळक्या फडक्याने मळकं मडकं पुसलं तर मडक्याचा मळ फडक्याला आणि फडक्याचा मळ मडक्याला लागेल, कारण मडकं हे मळकं आणि फडकही मळकं. चला येऊ का? बोला. मडक्याने फडक्याचा मळ पुसायला जावा तर मडकही मळकं फडकही मळकं. नाही. फडक्याने मळक्या फडक्याने मडकं पुसलं तर मडक्याचा मळ फडक्याला आणि फडक्याचा मळ मडक्याला लागेल. ओके. कारण मडकही मळकं आणि फडकही मळकं. ओके. सो जे लोक आता लाईव्ह पाहताय, ओके, जे लोक आता लाईव्ह पाहताय त्यांच्यासाठी पण हे चॅलेंज आहे. सो तुम्ही हे कसं पाठवू शकतात रेकॉर्ड करून? ते कमेंट मध्ये पण टाकू नाही शकणार सगळेजण, एवढं खतरनाक आहे. ठीक आहे ना, रेकॉर्ड करून पाठवा. चला शुभमला किंवा अभिषेकला. नाही तसं नाही, रेकॉर्ड करून पाठवा. एवढं मोठं आहे आणि एवढं कन्फ्युजिंग आहे की टायपिंग करून पण त्यांना जमणार नाही, असं म्हणतात. ट्राय करा ना, त्याला काय. ठीक आहे. मळक्या फडक्याने मडकं पुसायला जावं तर मडक्याचा मळ फडक्याला, फडक्याचा मळ मडक्याला, मडकही मळकं फडकही मळकं. दत्ता भैया तुम्ही तुमच्या FB वॉलवर टाका हे आणि आपण चॅलेंज व्हिडिओ अपलोड करा, लोकांना सांगू. व्हिडिओ डायरेक्ट भैया, ठीक आहे भैया आता हे जे सेशन झालं तर यातून तुम्हाला काय, आपल्या व्ह्युअर्स आहेत त्यांना काय मेसेज द्यायचा आहे? सध्या लॉकडाऊन आहे, कोरोनाची अशी परिस्थिती आहे, तर लोकांना घरात बसून पण सध्या डिप्रेशन मध्ये आहेत, अँझायटी मध्ये आहेत लोक, तर मग लोकांना काय मेसेज द्या? येस दत्ता भैया बोला. अच्छा, मी सगळ्यात पहिलं तर असं नव्हतं व्हायला पाहिजे, ज्या काही परिस्थितीमधून आपण जातोय, पण आता काही पर्याय नाहीये. हळूहळू आपण त्याचा स्वीकार करायला लागलेलो. तर मला असं वाटतं की आता आपण थोडस, जर याचा स्वीकार करायचाच आहे आणि याचा सामना करायचाच आहे, थोडस सतत करूया. आणि या सगळ्या गोष्टींमधून जर तुम्हाला जी काही मनाची शक्ती किंवा या सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी पाहिजे, त्यासाठी तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रोग्राम नक्की मदत करतील असं मला वाटतं.
कारण मी स्वतः ते अनुभव करतोय, मी स्वतः ते शिकवतोय आणि अनेक लोकांनी ते अप्लाय केलेले मी पाहतोय. तर तुम्ही पण जे लोक पाहताय त्यांना पण मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या सिटीमध्ये जिथे कुठे तुम्हाला पॉसिबल आहे तिथे हे ऑनलाईन प्रोग्राम अटेंड करू शकता. घर बसल्या तुम्ही सुदर्शन क्रिया आणि या सगळ्या गोष्टी शिकू शकता. तर आणि तुम्हाला आमच्यासोबत शिकायची इच्छा असेल, तुम्हाला आवड असेल, असं वाटत असेल की आमच्यासोबत अशीच मस्ती करावी, लाइटर मोड मध्ये या सगळ्या गोष्टी शिकाव्यात असं तुम्हाला वाटत असेल, तर आम्ही सुद्धा ही कोर्सेस प्लॅन केलेले आहेत. राहुल दादा, रुधिरा ताई यांच्या बरोबर पण कोर्सेस आहेत, मी पण कंडक्ट करतोय. याचे डिटेल्स तुम्हाला आमच्या वॉलवर पाहायला मिळतील. मी तुम्हाला इन्व्हाइट करतो नक्की. एकदा अटेंड करा, आता तरी करा. राहुल दादा, तुमचं नेक्स्ट कोर्स वगैरे आहेत आता डेट? नेक्स्ट कोर्स आता मी कालच एक कोर्स काल एक एंड झाला कोर्सचा आणि फार छान अनुभव आहे सगळ्यांचे. थोडं भीतीचं वातावरण आहे लोकांमध्ये असं जाणवलं मला. तर या भीतीच्या वातावरणामध्ये धीर देण्यासाठी नक्कीच आर्ट ऑफ लिव्हिंगचा जो कोर्स आहे मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉप हा डेफिनेटली हेल्प करेल. येत्या 30 एप्रिल पासून हा कोर्स सुरू होतोय. तर जी लोक व्ह्युअर्स आहेत त्यांनी आपल्या घरच्या लोकांना सजेस्ट करा, त्यांना एनरोल करा आणि घर बसल्या त्यांना सुदर्शन क्रिया शिकायला मिळणार आहे. तर फार छान अपॉर्च्युनिटी आहे. आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा, कारण की मी स्वतः रोज बाहेर जातोय माझ्या जॉबमुळे. डॉक्टरची लोक फार कॅज्युअली घेत आहेत, जे लोक बाहेर आहेत. एका व्यक्तीने जर कॅज्युअली घेतलं तर भरपूर लोकांना प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. शक्य असेल म्हणजे आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा. स्टे ॲट होम, स्टे सेफ. Yes. Okay, so shall we conclude? Yes, Yes. obviously. Okay. Starting in 8 minutes. होप तो रुद्र, सगळ्या काही व्ह्युअर्सला तुम्हाला सांगायचंय? मजा आली असेल. Yes, बाकी आम्ही खूप माहिती एन्जॉय पण केलं. मला फार मजा आली. अरे फुल. हो, खरंच मलाही खूप छान वाटलं आणि असं लाईट फील होतंय. एकमेकांशी बोलून असं पाहिलं पाहिजे. येस, अँड मेनी मोर टू कम. अजून भरपूर अशा गोष्टी येणार आहेत लॉकडाऊन मध्ये. अँड थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. आम्ही पण दोघांनी खूप मजा केली आणि आय होप तुम्हाला पण अशी अरे तुम्हाला पण ऑल द बेस्ट आहे. तुम्हाला पण ऑल द बेस्ट. मस्त राहा, खुश राहा. आणि Yes, thank राहुल you. दादा, सेवा करत राहा. पप्पांना परत एकदा हॅपी बर्थडे. Yes, पप्पांचा बर्थडे सचिन तेंडुलकरच्या बर्थडेच्या दिवशी आहे, त्याच्यामुळे धिंगाणाच आहे. वरुण धवनचा पण बर्थडे आज. कोणाचा? वरुण धवनला पण हॅपी बर्थडे. वरुण धवन. वरुण धवन, जिथे पण असतील बाबा, खुश राहा आयुष्यात. खुश राहा, घरात राहा. घरात राहा. स्टे हॅपी, स्टे होम. बाय बाय. Yes. जय गुरुदेव. Bye. टेक केअर. Take care. Bye, जय गुरुदेव. जय गुरुदेव.